रामकृष्ण हरी मंडळी, राहिलेलो आहोत रानात आणि रानात भिजवायचं आहे आम्हाला हे तीळ आणि हे भुईमूग. मोटर चालू केलेली आहे आता भिजवायचे आम्हाला तीळ. मालक तांब्या आणा, तांब्या तिथला पाणी प्यायला, पिशवीत आहे तांब्या. ह्यावेळेस पाणी द्यायला जरा उशीर झाला, सगळं ओढून धरल्याने झाले तीळ आणि उन्हाचं आलेलो आहोत आम्ही रानात. आता आहे पाणी द्यायचं काम चालू. ते बघा मालक मोटर चालू करून आलेत, तांब्या पिशवी राहिलेल्या झाडाखालीच घेऊन येत आहेत. एकच सारा भिजवून झालं की लगेच लाईट गेली होती आणि बरेच दिवस झालं पाण्याला वड बसली, लई रान पाणी घेतंय. लाईट लगेच आली म्हणा थोड्या वेळात. तर एवढंच आता थोडीशी मुगाच्या शेंगा होत्या, त्या मुगाच्या शेंगा तोडलेल्या आहेत, चवळीच्या शेंगा तोडलेल्या आहेत आणि एवढं भिजवायचं, एवढंच काम आहे. पाणी पण जास्त नाही आहे विहिरीत. खालची चवळी तोडताय काय तुम्ही? तोडा. मालक तोडतायत तिथं खालची चवळी. वाळलेल्या चवळीच्या शेंगा रानात यायला उशीर झाला, बराच गॅप पडला, त्यामुळे चवळी सगळी वाळून गेली. मी पण थोडीशी तोडली. जास्त दिवस झाले पाणी दिलेलं, त्याच्यामुळं पाणी मध्येच फुटतंय, पलीकडच्या साऱ्यातलं अलीकडच्या साऱ्यात येतंय, त्यामुळे असं मध्ये बघायला यावं लागतंय. आणि ही मध्ये चवळी टाकलेली ती काय तोडून न्यायचं लक्षात नाही आले, तर म्हणलं भरपूर चवळी आहे. हे बघा इथे एक झाड आहे, झालेली आहेत दारी धरून. आता मोटर बंद करायला गेलेले आहेत मालक. तर इथं आलेलं आहे पाणी आणि तर दादाराव आलेला आहे. दादा मी इथला टीप बंद केलाय बरं का आता. पण दादा विहिरीतच पाणी नाही आता, पण फक्त बोर चालू करायला पुरतं राहील आता. बोर चालूच आहे. हां काय होत आहे? टोपी काढा की मालक, काऊन लागतं इथं. आता जेवायला मी आणलेली आहे वांग्याची भाजी, भाकरी आणि कैरीची चटणी आणि हे यात्रेचं खायला थोडंसं राहिलेलं. तर या तुम्ही पण आमच्यासोबत दुपारचं जेवायला. तर आलेलो आहोत आम्ही पोपळजला. आज शनिवार होता, मालकाला सुट्टी होती, म्हटलं चला पोपळजला जाऊन यावं. तर यात्रेला आलो होतो तेव्हा ह्याच झोपाळ्यावर बसण्यासाठी भांडणं होती. सगळी पोरांना एकाच वेळेस बसायचं होतं आणि आम्हाला देखील बसायचं होतं. आमचं देखील ह्याच्यासाठीच गोंधळ होता. तर आता बघा हा झोपाळा मोकळाच पडलेला आहे आणि ही आप्पांची कांद्याची वाखार तयार आहे. आता आप्पांना उद्याच्याला ह्याच्यात कांदे घालायचे. आप्पा कांद्याच्या वाखारीला तोंड कुठं नाही नेमकं, मग कुठनं टाकायचे कांदे त्यात वर ना? अरे बापरे, सगळ्यांचं तसंच असतं का? तर बघा ही आईच्या लिलीला फुल आलं होतं. आईने मला फोन करून सांगितलं होतं, पण आईला काय फोटो काढायला मोबाईल नाही. आणि ही ती लाल लिली होती त्याला फुल आलं होतं आणि हे बघा ही पांढरी लिली आहे. हा मोगरा आहे, जास्वंदी आणि बघा जरबेऱ्याला किती फुलं आहेत. शेवंतीला परत फुलं चालू झाली होती वाटतं. आणि हा वेगळ्या कलरचा जरबेरी आहे. गलांडा आहे, पण देवापुरती होते ती जी तिला भागतंय तेवढं. आणि ही पांढरी जास्वंद आहे. तुळशीला बघा किती मंजुळा येतं. मोगऱ्याला भरपूर कळ्या लागलेल्या आहेत. ह्या पत्र्याच्या डब्यात काहीतरी प्रयोग असणार आहे. बी टाकले, कशाचं बी टाकले पत्र्याच्या डब्यात? काय अडकलं नाही, वरनं पडलंय ती हाती घास. हे बघा ह्या मातोश्री. आता ह्या दोघांनी काय केलं असेल असं तुम्हाला वाटतंय? पिकतेल का नाही माहीत नाही, पण ह्या बघा ही थोडीच केळी तरी त्यासाठी झटून ती केळी जाऊन आणलेली आहे. आणि ही मखमल
ती आपल्याकडे पावसाळ्यात भरपूर असते. मग मलाच म्हणतात ना गाय ह्याला. इथे ही पंचमुखी गोकर्णीची फुलं येतं. उन्हाळा चालू आहे पण फुलं किती आहेत बघा ह्याला. आणि ह्याचं बी नाही रोपच दिलं होतं मला, माझ्या नगरच्या जाऊबाईने दिलं होतं बी. आणि ते लावलं आणि भरपूर आले सगळेच उगून. त्यातलं एक मी रोप आईला दिलं. माझं जिकडलं तिकडं झालं. पण बघा हे आईच्यात बघा कसं आलंय. भरपूर फुलं आहेत ह्याला. देवाला का काढली नव्हती काय माहिती, मी तर काढले. आता ही आहे अशी देवाला ठेवते मी. इथं एक जास्वंदाचं, पांढऱ्या जास्वंदाचं झाड आहे. उन्हाळा असल्यामुळं फुलाची साईज छोटी आहे. झाड मोठे आहे पण फुलाची साईज छोटी आहे. पाण्याची कमतरता. हे बघा मातोश्रींचं बेलाचं झाड. आले आणि हे आमच्या पिताश्रीने कापलेलं आहे चिक्कू. हे अंबर दर ठेव देवापाशी. आता बरे आता ही गुलाबाला फुलं बघा उन्हाळ्यात. आणि मालकाची झाली झोप आणि आता आम्ही जाणार आहे कारण आभाळले गरजायला लागले. परत लई भीती वाटते म्हणून लवकरच जाणार आहे. परत बघा इथं एक आईचा मोगरा आहे. किती कळ्या आहेत ह्या मोगऱ्याला. हा वेगळा किती लईच कळ्या आहेत गाई. लई पाणी घालते त्याला मी. आप्पा लई कुरकुर करते सारखं पाणी घातल्यावर. आणि आई काही पाणी घातल्याशिवाय राहत नाही. मोगऱ्याला काही पाणी घातल्याशिवाय फुलं येत नाहीत. बघा घेऊ काय कळ्या तोडून मग आई. नको बाय माझ्या आहे तर देवापुरतं कामापुरतं बस झालं तेवढंच. एक पीक निघल आहे का नाही तुमचं कुठलं तरी. हां कशाचं म्हणून त्याला इतक्या कळ्यात वय. बर पिशवी नाही बांधत आता हातातच घेते. तुम्हीच पिते मला नाही सरबत आवडत. मी आता केळी खाल्ली आहे. आता पावसाचं वातावरण झाल्यामुळे आम्ही निघालेलो आहोत करमाळ्याला. खरं तर अजून 2 तास थांबलं असतं तरी चाललं असतं पण एकदा अडकलं की अडकून पडल म्हणून लवकरच निघालेलं आहे. तर हां मला कोण म्हटलं होतं घर दाखवा. हां आमची पल्लवी म्हटली होती की ताई तुम्ही घर नाही दाखवलं. तर हे बघा हे माझ्या आईचं आपलं छोटंसं घर. आणि हा गॅस. हे बघा निम्मी भांडी तर त्या पलीकडच्या स्टोर रूममध्येच आहेत. घासायची कोणी इथं भांडी एवढी सगळी ठेवली तर. आम्ही सगळे आल्यावरच भांड्याचा उपयोग होतो. आणि हे बघा हे इकडे एक ही रूम, ही एक म्हणजे थोडक्यात ही आमच्या आप्पांचा हॉल. आणि हे किचन म्हणलं तरी हरकत नाही. आणि ह्या बघा ह्या किचनच्या मालकीन चंद्रभागा. चंद्रभागा एखादा उखाण घे ना पटकन. आता उखाणा. हां वडाला घालते फेऱ्या, तुळशीला घालते पाणी, मारुतीला करते नवस, अर्जुनरावांचं नाव घेते. आज आनंदाचा दिवस. आनंदाचा दिवस. त्यांची लेक आली हाच त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस होय की नाही आप्पा. बरं चला 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 आता ह्यांना पण जायचंय कांदा दाखायला. आणि आम्ही पण निघालेलो आहोत. विदाऊट केमिकलची वांगी आमच्या मातोश्रींनी काढलेत. कुठे आहेत ही वांग्याची झाडं मम्मी तुझी. नारळात लई छान कवळी कवळी मस्त वांगीत ग. मस्त एकदम. टाकते पिशवीत चल. अजून येईल मग 8-15 दिवसांनी. वांगी राहते ना तो. अगं वांग्यासाठी नाही येईल परत. काय काय तुझं तयार राहील थोडंफार तर. 2-3 सापडते ना आणखी लागते. नको 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 बस तुम्ही खावा आता राहू दे. बसेल तेवढी आम्हाला किती लागते.